आमचे लाडले नेते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, तसेच आमच्या नागपूरचे निरीक्षक आणि प्रत्येक महिन्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नागपूरमध्ये बैठक आणि ज्या पद्धतीने पक्ष वाढवण्याकरता जे झटत असतात ते माननीय राजेंद्र जैन साहेब, आमच्या जिल्हाचे अध्यक्ष शिवराज बाबा गुजर, माझ्याबरोबर काम करणारे कार्यकारी अध्यक्ष श्रीकांतजी शिवनकर, महिला अध्यक्ष सुनीता एरणेजी, युवक अध्यक्ष विशाल खांडेकर, तसेच बाहेरून आलेले आमचे आमदार राजूभाऊ कारेमोरे, आमदार राजकुमार बडोले साहेब, आमदार संजयजी खोडके साहेब, नानाभाऊ पंचबुद्धे, धनंजय दलालजी, अनिल अहिरकरजी, तसेच सोहेल पटेलजी आणि उपस्थित माझे सगळे मंचावर बसलेले मान्यगण आणि बंधू भगिनींनो, पत्रकार बंधूंनो, आज दादांनी विभागीय बैठक इथे ठेवलेली होती। दादा, या विभागीय बैठकीमध्ये सगळ्या जिल्ह्याचा आढावा झाला, पण आमच्या नागपूर जिल्ह्याचा आढावा झाला नाही दादा। आणि मला असं वाटतं की नागपूर जिल्ह्याचा आढावा नेहमी सगळ्यात शेवटी होतो आणि तो राहूनच जातो। म्हणजे आम्हाला असं ज्या जिल्ह्यामध्ये आम्ही ज्यांची ताकद इतकी मोठी आहे तरी आम्ही त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आज आम्ही पक्ष वाढवण्याकरता इथे सगळेजण तळमळीने पक्ष कसा वाढावा याची आम्ही आजही खूप मोठी म्हणजे कसरत करत असतो। दादा, तुम्हाला सांगतो 2017 नंतर या महानगरपालिकेच्या निवडणुका नाही झाल्या आणि या निवडणुका नाही झाल्या त्याच्यामुळे इथे प्रशासक बसलेले आहे। आज अशी नागपूरची परिस्थिती आहे की नागपूरमध्ये प्रशासक राज चालू आहे, एकही जनतेचे काम या नागपूर शहरात होत नाही आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याच पदाधिकाऱ्याचं किंवा कोणत्या कार्यकर्त्याचं इथे काम होत नाही। दादा, आज आम्ही युतीमध्ये आहे, आम्ही गडकरी साहेबांच्या खांद्याला खांदा लावून भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून आणले, देवेंजीच्या खांद्याला खांदा लावून आम्ही त्यांना सुद्धा मदत केली, पण वेळ प्रसंगी दादा आपल्या पक्षाला कोणीच मदत करत नाही। दादा, आम्हाला मागच्या डीपीडीसी मध्ये फंड सुद्धा मिळाला नाही। आमच्या पक्षात आज इतके मोठे मोठे आणि कर्तृत्ववान आज पदाधिकारी आहेत। आज आम्हाला म्हणतात की तुम्ही काय करता? दादा, आम्ही मेहनत करतो, आम्ही गल्ली गल्लीमध्ये जातो, पण आम्हाला कोणीच एक्सेप्ट करायला तयार नाही। आम्हाला जिल्हाधिकारी घ्यायला तयार नाही, म्हणजे आम्ही जिल्हाधिकाऱ्याच्या दरवाजावर लाथ मारून आज जायचं का हे आम्हाला यानंतर विचार करावा लागेल दादा। म्हणजे आमच्या कार्यकर्त्याला 1 रुपयाचं काम सुद्धा या नागपूर शहरामध्ये कोणी देत नाही। दादा, आज तुमचं नाव आहे, तुमच्या नावाने आज आम्ही नागपूर शहरामध्ये जी आम्ही ताकद दाखवतो ते फक्त तुमच्या नावामुळे आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावामुळे। आम्ही प्रफुल्लभाईंचं नाव, राजेंद्र जैन साहेब इथे येतात, ते सुद्धा इथं हिरिरीने प्रत्येक वेळेस इथं कोणाची ना कोणाची आम्हाला मीटिंग लावून देतात। दादा, आम्ही हात जोडून तुम्हाला विनंती करतो, आज आपले इतके इथे महाराष्ट्रामध्ये मंत्री असताना सुद्धा एक मंत्री नागपूरमध्ये येत नाही दादा। इथनं भले हवाई जहाजानं समोर जातात, इथं रवी भवन मध्ये राहतात, पण एक मंत्री सुद्धा आम्हाला इथं कधीच किती वाजता येणार, काय येणार हे सुद्धा सांगत। आम्ही कितीदा तरी मंत्र्यांना सांगितलंय की तुम्ही कमीत कमी इथे आल्यावर कलेक्टर म्हणा, पोलीस कमिशनर म्हणा किंवा आपला तुमचा डिव्हिजनल कमिशनर म्हणा, या लोकांशी आमच्या कार्यकर्त्यांची भेट करून, पण कोणीच भेट करून द्यायला तयार नाही। इतका आम्हाला
वाईट टाकल्यासारखं केलेलं आहे दादा. जोपर्यंत मला वाटतं तुम्ही तुमच्या स्ट्रिक्ट यांना वॉर्निंग नाही देणार तोपर्यंत ते लोक आमच्याकडे पाहणार सुद्धा नाही. आम्ही त्या दिवशी प्रफुल्ल पटेल साहेबांना आता 7 दिवस पहिले सांगितलं. प्रफुल्ल पटेल साहेबांनी इंद्रनील नाईकला सांगितलं, का रे बाबा म्हणे तू तर इथनं नागपूरवरून जातो तर मग नागपूरला एक 10-15 मिनिटं 1-2 तासाची वेळ का बरं देत नाही. त्याचा पक्ष वाढवायचं तर कसं वाढवायचं. आज आम्ही काही नसताना ग्रामीण आणि शहर मिळून कमीत कमी 1800 बुक आम्ही भरल्या, म्हणजे 18,000 मेंबर आम्ही केलेले. आणि 1 नंबर मध्ये केलेले आहे दादा, ज्याच्या तुम्हाला फोन नंबर पासून तर आधार कार्ड पासून तर तुमचा मतदान नंबर पासून सगळं अवेलेबल. आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही आम्हाला मदत केली तर मला असं वाटतं की नागपूर शहरामध्ये पक्ष वाढवण्याकरता आम्हाला जास्त वेळ लागणार नाही. आज आमचे कार्यकर्ते सक्षम आहेत, असं नाही की नाही सक्षम म्हणून. आज आम्ही वंचितच्या लोकांना पक्षामध्ये घेतलं. आज हे सुद्धा फार ताकदवान लोक आहेत ज्यांनी आपल्या बससाठी आंदोलन केलं. मी त्या दिवशी भीक मागो आंदोलन केलं दादा. पण या नागपूरचे म्युनिसिपल कमिशनर आपल्या राष्ट्रवादीचं डेप्युटेशन गेलं तर ते भेटायला तयार नाही. मी त्यांना त्या दिवशी सांगितलं, तुम्ही जर आज मला भेटले नाही तर याच कमिशनर ऑफिसच्या समोर भीक मागील ना रात्रभर इथं बसेल. तर 5 मिनिटात बोलावलं जातं. पोलीस प्रशासन सुद्धा आम्हाला कधी कधी मदत नाही करत. हे फार म्हणजे दुःखाची गोष्ट आहे. आज आम्ही आंदोलन करतो, दुसऱ्या मोठ्या पक्षाचे लोक आंदोलन करतात, त्यांना 5 मिनिटांमध्ये परमिशन मिळते. आम्ही आंदोलन करतो, आम्ही जर दहीहंडीसाठी वेळ मागितली, आपलं जागा मागितली तर ते आम्हाला रूल्स आणि रेग्युलेशन्स सांगतात. अशा पद्धतीनं दादा आज आमची राष्ट्रवादीची वाटचाल इथे सुरू आहे. पण तुम्ही इथं आल्यामुळं मला असं वाटतं की आज तुम्ही काहीतरी नागपूर जिल्ह्यासाठी देऊन जाणार. कारण की आज आमच्या कोणत्याच कार्यकर्त्याचं दंडाधिकारी सुद्धा म्हणून कधी कुठं नाव नाही आलेलं. कोणत्या बॉडीवर आम्हाला कधी घेतलेलं नाहीये. आमचा कार्यकर्ता जेव्हा जातो त्यावेळेस विचारतात आता काय करणार आहे. आता सगळी धुरात तुमच्या ना प्रफुल्ल पटेल साहेबांच्या हातात आहे. आम्ही राजेंद्र जैन साहेबांना सांगून सांगून थकून गेलो, तेही काही दिवसानंतर फोन उचलत नाहीत. त्यांना माहित आहे अरे क्या करणे काय. आम्ही त्या शेवटी आम्ही गोंदियाला जातो ना त्यांना पकडून आणतो. म्हणजे आज आमचा जो कमीत कमी राजेंद्र जैन आहेत. पण तुम्ही आज या ठिकाणून येणाऱ्या कॉर्पोरेशन, जिल्हा परिषद आणि नगर परिषद या तिन्ही इलेक्शन मध्ये आपल्या पक्षाची ताकद कशी वाढेल याच्याबद्दल तुम्ही जर आमच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं तर फार चांगलं आहे. दादा आज आमची तयारी आहे. आम्हाला विचारतात की तुमचं पाय जितके आहे तितकी जितकी चादर आहे तितका पाय फैलाव. दादा चादर कोणाची किती मोठी असो पण शेवटी मतदान हे पब्लिक करत असते आणि पब्लिकच्या हातात आहे की चादर कोणाची मोठी करायची आणि कोणाची लहान करायची. आम्हाला असं हिनवून चालणार नाही. आम्ही काही कमी नाही आहे. आम्ही सांगितलं आम्हाला 40 सीटा पाहिजे, आम्ही आणून निवडून. कशा आणायच्या आम्ही बघू. फक्त दादा तुमची मदत पाहिजे आम्हाला. आमचे कार्यकर्ते, आमचे काही पदाधिकारी असे आहेत की जे या इलेक्शन मध्ये निवडून येण्याची त्यांची पूर्ण ताकद आहे. पण असं नाही व्हायला पाहिजे की युती झाली आणि त्यांच्या तिकिटा कापल्या गेल्या. असा अन्याय तरी आपल्या पक्षावर आणि आपल्या कोणत्याच कार्यकर्ता म्हणा किंवा पदाधिकाऱ्यावर होणार नाही याची ग्वाही दादा तुम्ही द्या. मी जास्त बोलत नाही कारण की तुम्हालाही जायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जाता जाता आमच्यासाठी काहीतरी देऊन जाल इतकीच मी विनंती करतो. मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.